9 दिवसाचे उपवास धरले की आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायची गडबड असते. तर उपवास सोडण्यासाठी आपल्याला काय स्वयंपाक करावा आणि तो झटपट कसा होईल? कारण सकाळी सकाळी आरतीसुद्धा करावी लागते. आपण जो घट बांधतो त्याला आरतीसुद्धा करावी लागते आणि घाईगडबडीचा स्वयंपाक जर करायचा म्हटलं तर झटपट कसा करता येईल आणि पटकन कसा करता येईल आणि बिना कांदा लसूण. तर अगदी सोपा आणि पटकन होणारा स्वयंपाक म्हणजे अर्ध्या तासात पूर्ण तयारी करून तुमचा स्वयंपाक होईल अशा पद्धतीने आपण इथे थाली बनवलेली आहे. तर काय करायचा हा विचार करेपर्यंतच आपला पूर्ण स्वयंपाक होऊन जाईल अशा पद्धतीने आणि किचनमध्ये असेल त्याच साहित्यात आपण स्वयंपाक केलेला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, 1 वाटी तूर डाळ आणि 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे. आपल्याला भात थोडासा जास्त लागेल. तर 1 वाटी तूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तांदूळसुद्धा धुवून घेतला आहे. तर 3 वाट्या पाणी घातलं आणि 1.5 वाटीला 3 वाट्या पाणी घातलं आपण भाताला. तर व्यवस्थित पाणी घालून झालं की हळद घालायची अर्धा चमचा. हळद झाली की भातात म्हणजे तांदळामध्ये मीठ घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली वरण भाताची तयारी रेडी झालेली आहे. तर काय करायचं, वरण भाताचं कुकर लावून द्यायचं आहे. येथे कुकर लावून दिला की त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर व्यवस्थित कुकर लावून घ्यायचं म्हणजे आपल्या 3 ते 4 शिट्ट्या होतील. तर इथे 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर उघडून बघणार आहोत. तर मस्त वरण भात झालेला दिसतोय. मी तुम्हाला दाखवते हे. वरची प्लेट काढून घ्यायची, पाणी साचलेलं आहे त्याच्यावरती, ती अलगद काढून घ्यायची आहे आणि भातसुद्धा दाखवते. अगदी मऊ आणि सुटसुटीत झालेला आहे. तर चमच्याने मी तुम्हाला उघडून दाखवते. भात अगदी मऊ म्हणजे वरण भातात आपण जसा मिक्स करून खातो ना तशाच टाईपचं झालं. नाहीतर काय होतं, कुकरच्या शिट्ट्या कमी होऊ दिल्या की भात अगदी नरम होत नाही आणि सुटसुटीतसुद्धा होत नाही. तर व्यवस्थित आपलं वरण भात शिजून झालं आहे. वरणसुद्धा व्यवस्थित शिजून झालं आहे. रईच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला घोटून घ्यायचं, नाकाराने त्यामध्ये पाणी घालायचं गरम करून. तर रईच्या साहाय्याने आपण घोटून घेतल्यानंतर आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे वरणाला. तर काय करायचं, त्याच कढईमध्ये तडका देणार आहोत. तर त्यात मी तेल टाकले 1 वाटी. गाजराचे तुकडे घेतले. आपण मिक्स भाजी करणार आहोत. इन्स्टंट भाजी आहे आणि सुकी करायची आहे. तर इथे गाजराचे तुकडे घेतलेत मी, मोठाले मोठाले काप करून चांगले फ्राय करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला नुसतं ग्रेव्हीत टाकलं आणि उकळी आली की लगेच आपली भाजी शिजल्या गेली पाहिजे. तर अगोदर टाकून घेतली, 2 मिनटं ते तळून घेतले. नंतर बटाटे घातले. त्यात 2 बटाटे घातलेले आहे. 1 गाजर घेतला आहे, 2 बटाटे घेतलेत मी. ते सुद्धा आपल्याला सालं काढून त्याचे काप करून घ्यायचे आणि आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत. तेलात जितके छान तळल्या जातील तितकी तुमची भाजी रुचकर होईल. आणि आता बटाटे आणि आपलं गाजर तळून झालं की फुलगोबी घातलेली आहे, म्हणजे फ्लावर घातलेला आहे. त्याचेसुद्धा आपल्याला मोठाले तुकडे करून घ्यायचं. तर 1 वाटी फ्लावर घातला आहे मी त्यामध्ये. तर व्यवस्थित आपलं चांगलं फ्राय करून घ्यायचं म्हणजे नरम होईपर्यंत. आपला गाजरसुद्धा नरम झाला पाहिजे, बटाटासुद्धा नरम झाला पाहिजे. गोबी तर लगेच नरम होते, म्हणजे फ्लावर आपला पटकन असा नरम होऊन जातोय. तर काय करायचं आहे, ते व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने पूर्ण तळून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि तेल झिरपून घ्यायचं आहे. तर आपण पूर्ण हे चाळणीत काढून घेतोय. व्यवस्थित आपलं काढून घेतलं आणि थोडंही मोठ्याला केल्यामुळे काय झालं, अजिबात तुटत नाही तळताना. व्यवस्थित दिसतेच सुद्धा आणि छानसुद्धा लागतील खायला. तर थोडंसं तळताना तुम्हाला जर वाटलं तर मीठसुद्धा तुम्ही तेलामध्ये थोडंसं घालू शकता. पण आपल्याला त्यात तेलामध्ये तेल काढून आपल्याला वरणाचा तडका द्यायचा आहे. तर इथे पूर्ण तळून घेतलं आहे. तळून घेतल्यानंतर आपण आता चाळणीमध्ये तसंच ठेवून देतो आहे आणि यातलं तेल कमी करून घेतलं आहे मी. 1 चमचा तेल घातलं आहे. त्यात जिरं घातलं आहे 1 चमचा, मोहरी घातलं आहे 1 चमचा आणि व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. तडतडलं की त्या स्टेजवरती हळद घालायची अर्धा चमचा आणि मेथीची भाजी घेतलेली आहे मी. मेथीची भाजी स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची, नंतर कापून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली फ्राय होऊ द्यायची आहे. त्यात टोमॅटो घालायचा आहे आपल्याला 1 बारीक चिरलेला. व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. आपली मेथी जितकी छान फ्राय होईल तितकं तुम्हाला तडका छान लागेल वरणाला. तर थोडेसे कढीपत्त्याचे पानंसुद्धा घालून घेतलेत मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. येथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपलं थोडंसं मेथी भाजून आणि टोमॅटो फ्राय झाला की त्या स्टेजवरती आपण शिजलेलं जे वरण आहे ते घालायचं आहे. तर काही वरण मी साधं ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी घालून घोटून ठेवायचं आणि बाकीच्या वरणाला तडका दिला आहे. तर इथे मेथीचं वरणसुद्धा आपण करून घेतलं आहे आणि प्लेन वरणसुद्धा ठेवलेलं आहे. थोडंसं आकाराने पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आकाराने पाणी घालून झालं म्हणजे 1 ग्लास पाणी घातलं आहे मी त्यामध्ये. अर्ध्या वरणामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये. उकळी होऊ द्यायची, छान खळखळून उकळी आली की आपलं वरण इथे रेडी झालेलं आहे. मस्त वरण लागेल, ट्राय करून बघा. मेथीचं वरणसुद्धा खूप छान लागते आणि पुन्हा परत बिना कांदा लसूण आहे तर अगदी छान लागेल. तर थोडासा कोथिंबीर घालून घेतला आहे. उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर मस्त खळखळून उकळी आली की लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे ना. आता आपलं वरण भात रेडी झालं आहे, म्हणजे साधं वरणसुद्धा झालं, तडका वरणसुद्धा झालं आहे आणि भातसुद्धा झाला आहे. तर आता बाजूला ठेवल्यानंतर आपण भाजीचीसुद्धा तयारी करून घेतली. त्यामध्ये काय करायचं, 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची 1 चमचा. चांगली तडतडली मोहरी की त्या स्टेजवरती लगेच आपल्याला फार गरम तेल असताना टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा, त्याला थोडासा फ्लेवर आला पाहिजे आपल्या फ्राय होण्याचा. त्यासाठी चांगलं गरम असतानाच घालायचं आहे. व्यवस्थित आपली मोहरी तडतडलेली आहे, त्यात आपल्याला टोमॅटो चांगलं फ्राय करून घेतलं की 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे काप करून घेतलेत मी लांबट आकाराचे. त्यासुद्धा आपल्याला फ्लेवरसाठी भाजीमध्ये घालायचे आहेत.
तर छान आपल्याला टोमॅटो फ्राय करून घ्यायचा. थोडासा गॅस कमी करून घेतला आहे मी, कारण थोडासा फ्राय करून झाला आहे टोमॅटो, आणि मंद आचेवर थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि परत गॅस फुल केला आहे. तर अर्धा चमचा हळद घातली. त्या स्टेजवरती 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. व्यवस्थित मसाले फ्राय करून, जास्त मसालेसुद्धा आपण घातलेले नाही आहेत, आणि कोथिंबीर घालायचं आहे. मसाले एकसारखे फ्राय करून घ्यायचे. गॅस थोडासा मिडियम करायचा इथे, आणि थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे 1 कप पाणी घालायचं आहे. मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आणि शिजून घ्यायचे. थोडेसे तेल सुटलं की त्या स्टेजवरती आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा अगोदर मसाला, आणि नंतर आपल्याला दही घालायचे 2 चमचे. मस्त दही घालून झाले, ग्रेव्ही तयार झालेली आहे छान. तर आपण जे फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला अंगापुरतं ओलावा राहण्यासाठी, आणि तुम्हाला जर वाटलं सुकी खायची तर अजून थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला लगेच नुसतं फ्राय भाजी करून सुद्धा खाता येईल. तर मी चांगलं 1 कप पाणी घालून घेतलं आहे, आणि मंद आचेवर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. तर परत 1 वाटी घातले. 2 वाट्या असं पाणी घालून झालं की चवीनुसार मीठ घालायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून झालं की आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भाजी मिक्स करून झाली की मंद आचेवर 2च मिनटं शिजू द्यायची, कारण आपण छान तळून घेतलेलं आहे. तळून घेतल्यामुळं काय झालं, चांगले नरम झालेले आहे. आपलं गाजरसुद्धा नरम झालं आहे, गोबीसुद्धा नरम झाली, आणि बटाटासुद्धा नरम झालेला आहे. तर 2 ते 3 मिनटे किंवा 4 मिनटेसुद्धा शिजू शकतात. तुमचं जर थोडंसं शिजायचं राहिलं असेल तर 3-4 मिनटंसुद्धा लागू शकतात. व्यवस्थित मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे. थोडेसे परत मधात मिक्स करून घेतली मी, आणि मिक्स करून आपल्याला थोडंसं चेक करून घेतलं आहे. तर थोडंसं गाजर आपल्याला न शिजल्यासारखं वाटतोय, तर थोडंसं आपण परत 2 मिनटासाठी शिजू देतो. तर 4 मिनटे ते पूर्ण झालेत. 4 मिनटं झाल्यानंतर मस्त व्यवस्थित आपली भाजी रेडी झालेली आहे. मस्त सुकी भाजी तोंडी लावायला ट्राय करून बघा. कधी कधी छोट्या छोट्या भाज्यासुद्धा खूप चव देऊन जातात. तशाच पद्धतीची भाजीसुद्धा आहे. तर ही भाजी रेडी झाली. पुढची तयारी करायची आहे. भजे करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी हरभरा डाळीचं पीठ घेतलं मी 2 वाट्या. त्यात आकाराने पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. तर इथे आपलं व्यवस्थित बेसन पीठ मिक्स करून झालं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. अगदी पातळही नाही, अगदी घट्टही नाही. तर काय करायचं, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली मी 2 चमचे. चांगले चमचमीत भजी खायचे आहेत आपल्याला. तर 1 चमचा ओवा घातला आहे, कोथिंबीर घातला आहे, 1 वाटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर जिरे पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. व्यवस्थित मीठ घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपलं मिक्स करून झालं की मस्त फ्लेवर येतो हिरव्या मिरचीच्या पेस्टचा, आणि कोथिंबीर आणि ओवा जो घातलेला आहे त्याने खूप. आणि हो, सोडा घालायची गरज नाही. बेकिंग सोडा जो असतो आपण तो घालतोय तळण्यासाठी, कुरकुरीत भजी येण्यासाठी अजिबात घालायची गरज नाही. बेसन आपल्याला करताना काय करायचं, थोडंसं पातळ केलं की व्यवस्थित होऊन जाईल. तर ते व्यवस्थित मी काय केलं की गिलक्याचे काप, म्हणजे दोडका, पारसा दोडका म्हटला जातो त्याला, तर ते गिलक्याचे काप करून घेतलेत गोल गोल. आपण त्याचेच भजी करून घेणार आहोत, कारण कांदा वापरायचा नाही. जसे लागतील तसे टाकायचे आणि तळून घ्यायचे. तर इथे व्यवस्थित बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित बेसन पीठ लावून घेतलं की 1-1 करून तळायचं आहे. तर आपण तेल अगोदर गरम आहे की नाही चेक करून बघितलं आहे. गरम तेल झाल्यानंतर आपल्याला 1-1 करून गिलके टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित तळून टाकून घेतल्यानंतर चांगले वरती येतात आपल्याला. तर व्यवस्थित आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे चांगले लागतील खायला. तर गिलकेसुद्धा आतले नरम होतील, म्हणजे तळताना गिलकेसुद्धा नरम झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण इथे तळून घेणार आहोत. तर अगदी छान वरती आलेत, आणि गिलक्याचे भजे जे आहेत ते अगदी मस्त रंग छान बदललेला आहे, आणि आपले ब्राऊन होईपर्यंत आपण याला तळून घेतलं आहे. तर आपले गिलक्याचे भजे मस्त तळून झालेले आहेत. तळून झाल्यानंतर मस्त झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला प्लेटीत काढून घ्यायचे, आणि प्लेटीत काढून घेतल्यानंतर त्याच कढईत आपल्याला पापडसुद्धा तळून घेणार आहोत. आपण पापडसुद्धा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण मशीनहून करून आणलेले पापड आहेत. तर घरगुती मसाल्यातच करून आणलेले आहेत. तर मस्त पापड झालेले आहेत. पापडसुद्धा झाले आहेत, मस्त भजे झाले आहेत, भाजीसुद्धा झाली, वरण झालं आहे. तर वाढून घ्यायचं आहे. गरमागरम वरणसुद्धा वाढून घेतलं आहे, भाजीसुद्धा वाढून घेतलेली आहे आपण. तर गरमागरम भाजी, सुकी भाजी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला एखाद्या वेळेस डब्यात जर पोळीसोबत न्यायची असेल तर खरंच खूप छान लागेल भाजी. अगदी सोपीसुद्धा आहे करायला, पटकन होणारा स्वयंपाक आहे. उपवास सोडण्यासाठी घाई गडबडीचं गोडधोड जर करायचं म्हटलं तर मी इथे जिलेबीच आणलेली आहे, कारण घाई गडबडीचं सकाळी सकाळी गोडधोड करायचा वेळ जातोय. तर काहीतरी गोड हवं नैवेद्याला सुद्धा आणि आपल्या खाण्याला सुद्धा. तर मी इथे जिलेबी विकत आणलेली आहे. मस्त पापड, गाजर घेतला आहे सोबतीला, आणि काकडीसुद्धा घेतलेली आहे, आणि साधं वरण जे आहे त्याच्यावरती गरम करून पाणी घालून घेतलं आहे. तर त्यावरती तूप घालून घेतलं. मस्त गरमागरम पोळ्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत. तर पोळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गरमागरम आपल्या पोळ्या करून झालेल्या आहेत. पोळ्यासुद्धा वाढून घेतल्यात मी, आणि जिलेबी मी तुम्हाला सांगितलं आहे. गोडधोड करायला कधी कधी सकाळी सकाळी घाई गडबड असते, तर मी गोडधोड झालं नाही माझ्याकडून, तर मी इथे जिलेबीच आणलेली आहे. तर मस्त आपली थाली झालेली आहे. ट्राय करून बघा. अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे, आणि कमी साहित्य केलेलं आहे. खूप काही भाज्या केलेल्या नाही, काहीच नाही, पण मस्त रुचकर थाली आहे.
तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली उपवास सोडण्याची तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.